वार नाही तलवार आहे, वार नाही तलवार आहे, ती समशेरीची धार आहे. स्त्री म्हणजे अबला नाही, स्त्री म्हणजे अबला नाही, ती तर धगधगता अंगार आहे. आज आहे 8 मार्च. आज आपण येथे सर्वजण महिला दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नभी झेपावणारी तू पक्षिणी, नभी झेपावणारी तू पक्षिणी, सक्षम कर्तव्यदक्ष तू गृहिणी. प्रसंगी कडडणारी तू सौदामिनी, प्रसंगी कडडणारी तू सौदामिनी, शत्रूस धूळ चारणारी तू रणरागिनी, शत्रूस धूळ चारणारी तू रणरागिनी. नमस्कार. तुम्हाला मी एक साधा प्रश्न विचारते. आपल्या घरात, समाजात, ऑफिसमध्ये, शेतात, दुकानात, कारखान्यात, सर्वत्र एक स्त्री शांतपणे काम करत असते. ती पहाटे उठते, सगळ्यांची काळजी घेते, घर सांभाळते, काम करते, जबाबदाऱ्या निभावते. पण दिवसाच्या शेवटी एक प्रश्न कायम राहतो, तिची काळजी कोण घेतं? तिची काळजी कुणाला आहे का? नमस्कार मैत्रिणींनो, वर्षा ज्ञानदीप चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण महिला दिनाच्या निमित्ताने एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. काम करणाऱ्या महिलांनी आयुष्यात आनंदी, मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण राहण्यासाठी 7 महत्त्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवायला हव्यात. आजची स्त्री अनेक भूमिका निभावत असते. ती मुलगी आहे, ती आई आहे, ती पत्नी आहे, ती मैत्रीण आहे, ती कर्मचारी आहे, कधी नेत्री आहे, तर कधी संपूर्ण कुटुंबाची आधारवड आहे. पण या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये कधी कधी ती स्वतःलाच विसरते. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ प्रत्येक काम करणाऱ्या महिलेसाठी असो. तिचं काम कुठल्याही क्षेत्रातलं असो, त्या प्रत्येक महिलेसाठी हा व्हिडिओ आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची किंमत ओळखा. खूप वेळा असं होतं की महिला दिवसभर खूप मेहनत करतात, पण त्यांना त्यांचं योग्य कौतुक मिळत नाही. घरातलं काम तर अनेकदा काम म्हणूनही पाहिलं जात नाही. पण सत्य हे आहे की घर सांभाळणं, मुलांना वाढवणं, नोकरी सांभाळणं, सगळ्यांची काळजी घेणं हे सगळं खूप मोठं आहे. त्यामुळे कधीही स्वतःला कमी समजू नका. तुमची मेहनत, तुमचा त्याग आणि तुमची ताकद खूप मोठी आहे. लक्षात ठेवा, तुम्ही नसाल तर अनेक गोष्टी थांबतील. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी थोडासा वेळ काढा. अनेक महिलांना असं वाटतं की स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वार्थीपणा. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. जर तुम्ही सतत इतरांसाठी जगत राहिलात आणि स्वतःला वेळच दिला नाही, तर एक दिवस तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या थकून जाल. त्यामुळे दिवसातून काही मिनिटं जरी असली तरी ती स्वतःसाठी राखून ठेवा. त्या वेळेत तुम्हाला जे आवडतं ते करा. जसं की शांत बसणं, पुस्तक वाचणं, प्रार्थना करणं, गाणे ऐकणं किंवा फक्त स्वतःशी बोलणं. या छोट्या गोष्टी मनाला खूप शक्ती देतात. तिसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका. अनेक महिलांची ही मोठी समस्या असते की त्या प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतात. कोणी काही सांगितलं की त्या लगेच हो म्हणतात. स्वतःच्या मर्यादा ओलांडून काम करतात. पण लक्षात ठेवा, प्रत्येक वेळी सगळ्यांना खुश ठेवणं शक्य नसतं. कधी कधी नाही म्हणणंही आवश्यक असतं. जे काम तुमच्यासाठी योग्य नाही, जे तुमच्या क्षमतेपलीकडे आहे किंवा जे तुमच्या मनाला पटत नाही, त्याला नम्रपणे नकार देणं शिका. चौथी गोष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बना. आजच्या काळात प्रत्येक स्त्रीने आर्थिकदृष्ट्या मजबूत असणं खूप महत्वाचं आहे. कारण पैसा फक्त गरजा पूर्ण करण्यासाठी नसतो. तो आत्मविश्वास देतो, स्वाभिमान देतो आणि निर्णय घेण्याची ताकद देतो. मग ती नोकरी असो, छोटासा व्यवसाय असो, ऑनलाईन काम असो किंवा एखादी कला असो, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्वावलंबन स्त्रीला आतून खूप मजबूत बनवतो. पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. खूप वेळा महिलांना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही.
त्या सगळ्यांची काळजी घेत असतात, पण स्वतःच्या आरोग्याबाबत मात्र दुर्लक्ष करतात. थकवा, डोकेदुखी, ताण, झोपेची कमतरता हे सगळं हळूहळू शरीरावर परिणाम करतं. त्यामुळे वेळेवर जेवण करा, पुरेशी झोप घ्या आणि शक्य असेल तर थोडासा व्यायाम करा. लक्षात ठेवा, तुम्ही निरोगी असाल तरच तुमचं कुटुंब खऱ्या अर्थाने आनंदी राहील. 6वी गोष्ट म्हणजे स्वप्न पाहणं कधीही थांबवू नका. अनेक महिलांची स्वप्न जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली हरवून जातात. लग्न, कुटुंब, मुलं, काम या सगळ्यात स्वतःच्या इच्छांना बाजूला ठेवलं जातं. पण लक्षात ठेवा, स्वप्न पाहण्याचा आणि तो पूर्ण करण्याचा हक्क प्रत्येक स्त्रीला आहे, प्रत्येकाला आहे. तुमचं एखादं स्वप्न असेल, शिक्षण पूर्ण करायचं असेल, व्यवसाय सुरू करायचा असेल, काही नवीन शिकायचं असेल, तर त्यासाठी आजपासून छोटं पाऊल टाका. आणि 7वी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करा. अनेकदा महिला स्वतःला खूप कठोरपणे जज करतात. त्यांना वाटतं की त्या पुरेशा चांगल्या नाहीत, पुरेसं करत नाहीत, पण हे खरं नाही. प्रत्येक स्त्री तिच्या पद्धतीने खूप काही करत असते. त्यामुळे स्वतःला स्वीकारा, स्वतःवर प्रेम करा. जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता तेव्हा तुमच्यातला आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही आयुष्यातील प्रत्येक अडचणीला सामोरं जाऊ शकता. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल तेव्हाच हे जग तुमच्यावर प्रेम करू शकेल. मैत्रिणींनो, स्त्री ही फक्त घर चालवणारी व्यक्ती नाही, ती एक प्रेरणा आहे, ती एक शक्ती आहे, ती सहनशीलतेची आणि प्रेमाची मूर्ती आहे. समाज बदलतो, कुटुंब पुढे जातं आणि नवीन पिढी घडते ते तिच्यामुळेच. म्हणून प्रत्येक काम करणाऱ्या महिलेला आज एकच संदेश: स्वतःला कधीही कमी समजू नका. तुमची किंमत खूप मोठी आहे. जर तुमच्या आयुष्यात एखादी अशी महिला असेल जी दिवसभर मेहनत करते, सगळ्यांसाठी जगते, पण स्वतः बद्दल कधी बोलत नाही, तर आज तिला एक छोटंसं धन्यवाद नक्की म्हणा. कारण कधी कधी एक छोटं कौतुकही एखाद्याच्या आयुष्यात मोठा आनंद देऊन जातं. आणि हो, हा विचार तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील प्रत्येक मेहनती महिलेसोबत नक्की शेअर करा. अशाच प्रेरणादायी आणि विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या आयुष्यातील सर्वात प्रेरणादायी महिला कोण आहे. जी की तुमची आई असेल, तुमची पत्नी असेल, तुमची बहीण असेल, तुमची मुलगी असेल. त्यासाठी कमेंट नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि प्रेरणादायी विषयासह. धन्यवाद.